गुड मॉर्निंग मित्रांनो, मी नितेश. तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे नोमॅडिक नितेश मध्ये. आणि आज 23 ऑगस्ट आहे. ऑफिशियली गणपती बाप्पांचं आगमन सुरू झालेलं आहे 15-20 दिवसांपूर्वी. आणि आज आम्ही चाललेलो आहे कलागंध आणि गण संकुल मध्ये. तिथे गणपती बाप्पांचं जवळपास 20 ते 25 आगमन आहे. आम्ही प्रयत्न करणार आहेत पूर्ण आगमन सोहळा कव्हर करायचा. बघूया आजचा व्हिडिओ कसा होतो विथ आयफोन. गणराय तेरे बिना मैं आदि स्तुताय कहाँ चला मैं. हे गणराय तेरे बिना मैं आदि स्तुताय कहाँ चला मैं. मी करे रोडला आलेलो आहे सध्या. इथून चालत जायचंय. तूच माझी आई देवा, तूच माझा बाप. एकदम खात्री माहोल झालेला, एकदम खात्री. गोड मानून घे सेवा, कोटी घाल पाप. चुकलेल्या पैसा खर्च करतात सार्वजनिक मंडळातले, पण भाई इथली वाईफ पण तेवढीच खतरनाक असते. खतरनाक म्हणजे भारी, एवढी भारी असते. नुसती गर्दी 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 गर्दी. हा येतोय. धीशा भालचंद्रा गजवक्रा गणराया, वक्रतुंडा धूम्रवर्णा गणपती बाप्पा मोरया. खरंच 2 महिन्यापासून तयारी करत असतात. आज 23 तारीख आहे. 23 ऑगस्ट. गणपती बाप्पा 14 तारखेला बसणार आहे. तरी पण आजपासून शॉपिंग आहे. आजपासून डेकोरेशनचे काम सुरू आहे. घरगुती गणपती बाप्पांचं आणि सार्वजनिक गणपती बाप्पांचं तर 2 महिन्यापासून चालू आहे. हाय लेवल. तुझीच माया, तुझे हात पाय, काय वाहू चरणी तुझ्या माझे असे काय. माझा श्वास ही तुझीच माया, तुझे हात पाय. कधी घडविसी पापे. मी पण खास व्हिडिओ बनवण्यासाठी आलेला आहे आणि एक्सपिरियन्स करण्यासाठी आलेला आहे आगमन सोहळ्याचे. त्याचं पण फर्स्ट आगमन आहे. आणि आम्ही सध्या आहोत लालबाग मध्ये आणि तुफान गर्दी. ही जी वाईब आहे ना, ही वाईब फक्त मुंबईलाच भेटू शकते. कारण गणपती बाप्पांचं एवढं भव्य दिव्य स्वागत फक्त मुंबईतले लोक करू शकतात. मुंबई जी आहे ती 2 कारणासाठी थांबू शकते. एक तर लोकल बंद पडली तर, आणि दुसरं गणपती बाप्पांमुळे. कोकणात बऱ्याच ठिकाणी गणपतीच्या मूर्त्या आमच्या इथे मोठ्या मोठ्या असतात, पण आज ज्या काही मी मूर्त्या पाहिल्यात या खूपच मोठ्या आहेत. आणि त्याच्यामध्ये एकतर क्रिएटिव्हिटी लोकांनी खूप जास्त चांगली बनवली आहे. कधी वैरी होसी तूच. मला गणपतीचा तसा खूप चांगला एक्सपिरियन्स आहे, कारण कोकणामध्ये मी लहानपणापासूनच गणपती उत्सव पाहत आलो आहे. पण मुंबईमध्ये हा जो काही उत्साह आहे तो हा वेगळाच सांगू शकतो आपण. इथे एक तर प्रचंड प्रमाणात लोकांची गर्दी आणि उत्सुकता लोकांमध्ये खूपच जास्ती आहे. त्याच्यामुळे इथे वेगळीच मजा येते मला. ठीक आहे, आता पुढे काय होतं. आता सध्या तरी 3 वाजलेत. आमचा प्लॅन आहे 5-6 वाजेपर्यंत मॅक्झिमम जोपर्यंत आम्ही थांबू शकतो तोपर्यंत थांबू.
सूर्यना गमाया. सकाळपासून एवढे आगमन चालू आहे, भूक लागली म्हणून आम्ही मुंबईचा वडापाव खातो. वडापाव पण आज भारी लागतोय आम्हाला. अजून आगमन सोहळे बाकी आहे भरपूर काही. प्रवर्णा गणपती बाप्पा मोरया. अजून तर परेडचा सम्राट बाकी आहे मित्रांनो. फुल वाईब आहे वाईब. खूप मजा येते. लालबाग परेड म्हणजे लालबाग परेडला गणपती सीझन आला की म्हणजे पूर्ण खूप आनंद सगळीकडे असतो. गावी तर गावची मजा वेगळी आहे, पण लालबाग परेड म्हणजे लालबाग परेड. जी मनात आहे ते मनात आहे. फुल एकदम पॉझिटिव्ह वाईब आहे, एकदम आनंदी वाईब आहे. कुठेही बघा तिकडे हसणंच आहे, कोण रडत नाही काय नाही. सगळ्यांची इमोशन थोडे बाहेर येतात आनंदी. आता पहिला इकडे ढोल तशा पद्धती आहे, बँड वाजणार आहे. आता बघूया किती सगळेजण नाचतात, कसे होतात तेच बघण्यात आलं. तर आता 6:15 वाजलेत ऑलमोस्ट. आणि आजचा दिवस मी जर समोर करायचा असेल ना, तर मी सांगू शकतो की खूप छान दिवस होता आजचा. आम्ही सकाळपासून फक्त 2 वडापाव खाल्ले, त्याच्यावर 10 वाजल्यापासून. तरी पण आमचा दिवस खूप जास्त चांगला गेलाय, कारण आम्ही गणपतीचं नृत्य बघितले. आणि आता शेवटी तर ढोल ताशा पथक आणि बँड पण होता, त्याच्यामुळे त्याच्यावर आम्ही नाचलोय पण. आणि आम्हाला पाहिजे तसे फोटो झालेत, व्हिडिओ झालेत. त्यामुळे आम्ही खूप खुश आहोत, खूप खूप जास्त खुश आहोत. मित्रांनो आज जवळपास 17 ते 18 गणपतींचा आम्ही गणपती बाप्पांचा आम्ही आगमन सोहळा बघितला. एवढा भव्य दिव्य होता तो. कदाचित दुसऱ्या कोणत्या शहराला हे जमणं अशक्य आहे. आणि एवढी मोठी पब्लिक इथे होती, वाईब वेगळीच होती. शब्दात सांगण्याजोगं नाहीये. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. आणि ये तो अभी शुरुआत है, क्योंकि चिंचपोकली का गणपती अभी बाकी आहे. चिंचपोकलीचा चिंतामणी अजून बाकी आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा. भेटूया लवकरच 19 तारखेला.